परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक 9चे बांधकाम तातडीने सुरू करावे, रिक्त पदे भरावीत व कर्मचाऱ्यांवर अन्याय थांबवावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी महासंघाच्या वतीने परळी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजता वीज केंद्राच्या प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले। संच क्रमांक 9 सुरू झाल्यास परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या संचातील कर्मचाऱ्यांची कपात न करता काम सुरू ठेवावे, जबरदस्ती बदली टाळावी व रिक्त पदांची तातडीने भरती करावी या मागण्याही मांडण्यात आल्या। या धरण्याला परळी तालुक्यातील दाऊदपूर, नागापूर, तळेगाव, वडगाव, दादाहरी, जिरेवाडी, संगम, सेलू आदी ग्रामपंचायतींसह व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन, पत्रकार संघ, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनसह अनेक संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला। आंदोलन जनआंदोलनात रूपांतरित करण्याचे आवाहन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले। अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा।